लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते नंदिनी आणि काव्यापासून. तर आता इथे दोघेही बोलत थांबलेले असतात. ताई, लहानपणापासून आपण एकत्र राहिलो, एकत्र वाढलो, आता आपली बाळ सुद्धा अशीच एकत्र राहणार असं म्हणते काव्या. आता हा प्रेग्नन्सीचा प्रवास पण आपण एकत्र साजरा करूया असं म्हणते आता इथे नंदिनी. आणि दोघी खूप आनंदात असतात. तर आता इथे रम्या म्हणते की साजरा तर मी करणार, तुमच्यापैकी एकीचा आनंद कायमचा हिरावून घेतल्यावर असं म्हणते आता इथे रम्या. आणि म्हणते मज्जा येणार. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, ग्रहण लागणार आहे नंदिनी आणि काव्याच्या मुलाला बघा प्रेक्षक हो, दोघांपैकी एकाच्या मुलाला. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, 2 मेला हा महत्वाचा भाग प्रदर्शित होणार आहे आणि त्या दिवशी काहीतरी घातपातीचा होणारच आहे. कारण आता इथे रम्याचा निर्धार आहे की नंदिनी आणि काव्या दोघींमधल्या एकाचा मुलाचा बळी घ्यावं, म्हणजेच कुणाचा तरी गर्भपात करावा आणि ती आता नाही कायमचं होईल, म्हणजे याच्या पुढे ती व्यक्ती कधीच आई होऊ शकणार नाही. तर आता हे काव्या बरोबर होणार आहे की नंदिनी सोबत होणार आहे हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. पण माझा अंदाज असा आहे की ह्या सिरियलमध्ये कायमच नंदिनी बरोबर वाईट दाखवलं गेलेलं आहे. त्यामुळे आता इथे हा घातपात बहुतेक नंदिनी बरोबरच झालेलं दाखवतील. कदाचित काहीतरी वेगळं दाखवायचं असेल तर मग काव्या बरोबर करतील. पण मला असं वाटतंय की नंदिनी सोबतच विशेष करून ही गोष्ट होणार आहे. कारण आता नंदिनी जी असते, जी कायम सेल्फलेस प्रेम करत असते, काव्या जरा चॅप्टर असते. तर बघा प्रेक्षक हो, नंदिनी आता तिच्याबरोबरच होईल असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय प्रेक्षक हो, रम्या कोणाचा घातपात करेल? तुम्हाला काय वाटतंय, नंदिनीचा करेल की काव्याचा करेल? प्रेक्षक हो, नक्की कळवा. कारण आता इथे ओरिजिनल सिरीजमध्ये हा भागच नव्हता, म्हणजे हे दाखवलंच नव्हतं. पण त्याच्यामध्ये असं होतं की काव्या गरोदर होती, मात्र तिचा गर्भपात झालेला असतो. मला वाटतंय बहुतेक होईल पण काव्याचा गर्भपात. कारण आता इथे बघा प्रेक्षक हो, त्याच्यानंतरच आता इथे रम्याबरोबर लग्न ठरणार ना पार्थचं. हे तर स्पष्ट आहे की रम्या आणि पार्थचं लग्न ठरणार आहे. तर ते लग्न ठरण्यासाठी काव्याचं गर्भपात होणं खूप गरजेचं आहे बघा प्रेक्षक. तर मला वाटतं एका दृष्टीने काव्याचा पण गर्भपात होईल आणि मग पार्थ असं म्हणेल की तुम्हाला तर पहिल्यापासूनच हे मूल नको होतं, तर त्यामुळे तुम्ही मुद्दाम हे गोष्टी केला असेल म्हणून. तर बघा मला तर असंच वाटायला लागले. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. असं वाटतं की काव्याचा गर्भपात होईल आणि सगळा त्याचा इल्जाम बघा आता पार्थ काव्यावरच टाकेल आणि म्हणेल तुम्हालाच नको होतं ना बाळ, तुम्हीच केलं असेल हे सगळं असं म्हणेल तो. आणि आता तो घरामध्ये सुद्धा तिला चांगलं वागवणार नाही आणि घरातून तिला काढून पण टाकेल असं वाटतं बघा कारण ओरिजिनल सिरीजमध्ये असंच काहीतरी दाखवलं होतं. आणि नंतर मग काव्या ही IAS ऑफिसर झालेली असते आणि मात्र तिला मूल काय होत नाही असं दाखवलेलं असतं. आता नंदिनीचं काय बघायला पाहिजेत, कारण त्या ओरिजिनल सिरीजमध्ये नंदिनी जी गरोदर आहे ती दुसरी तिथे जाऊ गरोदर दाखवली नव्हती. त्यामुळे त्याचं माहित नाही, मात्र काव्याचं गर्भपात होईल असं वाटतंय. कारण ओरिजिनल सिरीजमध्ये पण गर्भपात झालेला दाखवला होता आणि त्याच्यामध्ये पण लग्न ठरलेलं असतं, म्हणजे रम्या आणि इथे पारचं पण लग्न ठरणार आहे आणि लग्ना दिवशी काहीतरी ते तुटणार आहे. कारण ओरिजिनल सिरीजमध्ये पण तसंच दाखवलं होतं. आणि साठे गुरुजी पण म्हणलेले असतात बघा हो, नवरा नवरीच्या वेशभूषेत असतील पार्थ आणि रम्या, मात्र असं म्हटलेले असतात आणि त्या पुढे ते बोललेले नसतात. तर आता इथे ते बघणं खूप इंटरेस्टिंग आहे की काय असं होणार आहे आणि त्या दोघांचं लग्न होणार नाही. मात्र आता इथे जीवा आणि नंदिनीमध्ये पण विरह होणार आहे बघा कारण ओरिजिनल सिरीजमध्ये तसं पण दाखवलंय. कारण आता इथे एकदा लग्न दाखवलंय ह्यांचं, म्हणजे जीवा नंदिनी आणि काव्यानी पारचं. मात्र आता इथे ह्या सिरीजचा शेवट सुद्धा लग्नावरच झालेला आहे बघा हो, ओरिजिनल सिरीजचा. मात्र आता ही ओरिजिनल सिरीज जी होती ना हो, तिची TRP खूप कमी यायला लागली, त्यामुळे ती सिरीज मध्येच बंद झाली. तर आता बघावं लागेल की हे लोक सुद्धा TRP कमी आल्यावर बंद करतील सिरियल की तशीच चालू ठेवतील स्टोरी, की ती स्टोरी बेस्ड सिरियल आहे, म्हणजे स्टोरी अशी लिहिलेली असते तर तेवढेच एपिसोड्स असतात असं हे सिरियल आहे, की हे सिरियल TRPवर अवलंबून आहे. हे बघणं इंटरेस्टिंग असेल. कारण आता इथे TRP तर बरीपैकी आहे, लग्नानंतर होईलच प्रेमला, म्हणजे बंद होईल इतक्यात तर नाही आहे अजून. मात्र असं वाटायला लागलं की अजून TRP कमी आली तर सिरियल ही बंद होईल आणि मग आणि परत असं काहीतरी करून मध्येच बंद करतील. कोण होतीस तू काय झालीस तू, किती छान होतं सिरियल बघा कसं बंद केलं. तर आता ते बंद होऊ शकतं, तर कुठलंही सिरियल बंद होऊ शकतं असं मला आता वाटायला लागलं आहे. तर आता बघावं लागेल काय करतील हे पुढे जाऊन. तर आता इथे बघा इंटरेस्टिंग पुढचा ट्रॅक हाच आहे की काव्याचा बहुतेक गर्भपात होणार आणि नंतर रम्या आणि पारचं हे लग्न ठरणार आणि त्यांचं लग्न होणार असतं, मात्र होत नाही. काहीतरी होतं त्या दिवशी, मोठा काहीतरी प्रकार घडतो बघा तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. तर तुम्हाला या चॅनलबद्दल काय वाटतं, आमच्या चॅनलबद्दल फीडबॅक नक्की द्या, कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि काहीतरी फीडबॅक द्यायचे असतील तर नक्की कळवा. तर आता तुमच्या स्टार प्रवाहवरची आवडती कोणती सिरियल आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा. सावित्रीबाई फुले आहे, लग्नानंतर होईलच प्रेम आहे, वचन दिले तुम्हाला आहे,
की दुसरे कोणते दुपारचे सिरियल्स आहेत जसं की नशीबवान सिरियल जे होतं ते तर संपलंय आता प्रेक्षक हो. तर आता त्या ठिकाणी आहे तुझ्या सोबतीने ते तुम्हाला आवडते का? की तुम्हाला लपंडाव सिरियल आवडतं की नवीन आनंदी सिरियल आहे ती तुम्हाला आवडते की बाई तुझा आशीर्वाद सिरियल तुम्हाला कसं वाटलं? आणि बाई तुझा आशीर्वाद या सिरियलचे तुम्हाला अपडेट्स पाहिजे असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा म्हणजे आम्ही ते सिरियल पण नक्की घेऊ. तर प्रेक्षक हो तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. तर प्रेक्षक हो बघा स्पष्ट आहे लग्नानंतर होईलच प्रेमची टी-आर-पी एकदम पण छान नाही, एकदम पण वाईट नाही. तर आता टी-आर-पीवर अवलंबून आहे सिरियल कसा होणार पुढे जाऊन. तर आता इथे बघा प्रेक्षक हो झी मराठीवरचं जे कमळी सिरियल आहे ते खूप टॉपला गेलंय सध्या. मात्र आता इथे कमळीला आपण घराबाहेर काढणार तर त्यांचं पण टी-आर-पी कमी होणार. तर आता इथे सिरियलचं तसंच आहे एकदा टी-आर-पी हाय होते, एकदा लो होते. पारू सिरियल बघितलं प्रेक्षक हो एवढी हाय टी-आर-पी होती एकदम लो झाली, बंद करून टाकली मालिका. तरी सीरियल्स कुठले पण सीरियलबद्दल असं होऊ शकतं. कोण होतीस तू काय झालीस तू त्याचं पण तसं झालं. मात्र त्याची टी-आर-पी इतकी पण कमी नव्हती. तर आता इथे तू ही रे माझा मितवा जे सीरियल आहे ते पण टॉपला आहे. मग ठरलं तर मग आहे. हे सीरियल्स कायम टॉपला असतात. बाकीचे सगळे सीरियल बघा प्रेक्षको त्याची टी-आर-पी खूप कमी जाते सध्या. IPLमुळे असू दे किंवा कशामुळे तरी असू दे. तर आता बाई तुझा आशीर्वाद कसा सीरियल वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. कारण त्याचे प्रोमोज खूप प्रॉमिसिंग होते. आणि आता इथे आनंदी सीरियल आहे, पण तेवढं पण काही खास मला वाटत नाही ते सीरियल. कारण आता इथे बघा आंधळ्याचा रोल आहे तो, तर रेस्ट्रिक्टेड सीन्स असणार हे पण माहितीच आहे. कारण आता इथे डोळ्यांनीच तर खूप साऱ्या गोष्टी होतात ना सीरियल्समध्ये, तर हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर आनंदी सीरियलमध्ये पण पुढे जाऊन काहीतरी डोळे वगैरे तिचे आलेले दाखवतील. मात्र हे कपल जे असं आहे, की खूप वयस्कर नवरा आणि जरा तरुण बायको हे असं बघायला थोडं ऑड वाटतं. म्हणजे विण दोघातली तुटे ना, मला पण ते सीरियल बघायला थोडं ऑड वाटतं. खूपच वयस्कर नवरा आणि बायको एवढी लहान. बघा प्रेक्षक तुम्हाला पण काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. कारण ही सगळी माझी पर्सनल ओपिनियन आहे, तर त्यामुळे तुमचं मत काहीतरी वेगळं असू शकतं. तर आता इथे बाई तुझा आशीर्वाद हे सीरियल घेण्याचे आम्हाला असं आहे म्हणजे इंटरेस्ट आहे. तर बघूया आता इथे तुम्हाला कोणाला आवडतं कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे आम्ही त्याचे पण अपडेट्स लवकर देऊ. तर आता वळूयात इथे प्रोमोकडे. तर आता इथे प्रोमो बघा प्रेक्षक हे 2 मेला दाखवलं जाईल आणि खूप तुफानवाला एपिसोड येणार आहे तो. कारण त्या दिवशी कुणाचा तरी गर्भपात होणार आहे. एक तर काव्याचा होणार आहे किंवा नंदिनीचा होणार आहे. तर दोघांचा पण होऊ शकतो. बघूया आता काय होतंय. मात्र रम्याने सांगितलं की एकीचं ती हिरावून घेणार आहे कायमचं मातृत्व पण. तर आता बघूया कुणाचं ती हिरावून घेणार आहे. तर आता इथे रम्याने प्लॅन केला आणि सक्सेसफुल झाला असं होणं शक्यच नाहीये तेवढं बघितलं तर बघा प्रेक्षक. मात्र आता इथे पुढे जाऊन रम्या आणि पार्थचं लग्न असं होणार आहे असं गुरुजी सांगितल्यामुळे असं शंका पण आहे की काव्याचा होऊ शकतो गर्भपात. तर आता इथे बघूया काय होतंय पुढे. कारण आता इथे गुरुजी हे पण सांगितलेले आहेत की नंदिनीच्या हातामध्ये बाळ असेल म्हणून आणि काव्याच्या पण. तर तेही बघायला लागेल की काय म्हणून. तर ते बघा प्रेक्षक हो, तुम्हाला काय वाटतं? ते गुरुजीचं काय आहे? आणि प्रेक्षक हो, तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेमचा सत्याचा ट्रॅक कसा वाटतोय? इंटरेस्टिंग वाटतोय का बोरिंग वाटतोय? मला खूप जास्त बोरिंग वाटतोय बघा खरंच प्रेक्षक हो. इंटरेस्टिंग भाग केव्हा होता माहिती आहे प्रेक्षक हो? जेव्हा ते टॅटू व्हायला झालं बघा प्रेक्षक हो मागच्या वर्षी. म्हणजे ह्याच त्या दिवसांमध्ये झालं होतं. ते सगळेजण गेले होते त्या फार्म हाऊसमध्ये आणि मग तो टॅटू असतो, तो सगळ्यांना दिसेल म्हणून जीवाने कसं जाळून घेतलेला असतो बघा प्रेक्षक हो. तो एपिसोड खूप मस्त होता खरंच. तेव्हाचे जे एपिसोड्स होते ते खूप छान होते. आताचे जे एपिसोड्स आहेत ते खूप बोरिंग आहेत बघा प्रेक्षक हो. म्हणजे त्या बाळाचाच विषय, बाळाचं सगळं आणि सगळं आणि रम्याचा तोच तेच आणि तो विजय आलाय तो तर इंटरेस्टिंग आहे कॅरेक्टर. मात्र तेच किती दिवस बघणार ना प्रेक्षक हो. बाळाला मारणं. आता 9 महिने तेच चालणार का? म्हणजे बाळाला 9 महिने लागणार. तर 9 महिने काय रम्या तेच करत राहणार का आता? आणि किती दिवस ती मागे लागणार आता इथे पार्थच्या? कारण आता इथे पार्थ तर आता बाबा सुद्धा होणार आहे. खूप सारं ऑड वाटायला लागलंय प्रेक्षक हो. तुम्हाला पण ऑड वाटत असेलच ना? तर कमेंट करून नक्की सांगा. तर आता बघूया प्रेक्षक हो, आजच्या प्रोमोसाठी एवढेच. तर आम्ही मेन एपिसोड पण आता लगेचच घालू. तर प्रेक्षक हो, आता मेन एपिसोड पण तुम्ही बघू शकता ह्याच चॅनलवरती. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.